जातेस ना त्याचा असा अलग जीव काढू आणि मग त्याचे तुकडे तुकडे करून फेकून देऊ एखाद्या खोलदारी. मुंग्या माकोडे कीटक प्राणी पक्षी खातील त्याचा मांस चावून जाऊ आणि तू फक्त बघत राहशील. तू फक्त बघतच राहशील. बाई बाई पण या तुला संपवण्याच्या अगोदर ना शिवाच्या दुरुस्त होण्यावर आमच्या सोबत घमंडीने बोलते. आज तो तुझा शिवा दुरुस्त हो अथवा नको, पण आज मी त्याचा जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही. आणि साला तुला एखाद्या रंदी खांद्यावर नेऊन बसवले आणि तिथं जाऊन माझ्यासारख्या माणसाकडून तोडायला लावेल मी तुझ्या शरीराचे लक्ष्य. एक मिनिट, आज कुणीही बोलणार नाही. आज फक्त मी बोलेन आणि मी ज्याच्याशी बोलतोय मला उत्तरही त्यानंच द्यायचं. सुहासिनी देवी, कोण आहेस तू माझी? मी तुला विचारतो, आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं. सांग मला, काय नातं आहे तुझं माझ्याशी? कोण आहेस तू माझी? मी तुमची मोलकरीण आणि तुम्ही माझे साहेब. वा सुहासिनी देवी वा, म्हणजे तू माझी मोलकरीण आणि मी तुझा साहेब. वा, काय महान योगायोग आहे ना. नशीब लागतं तुझ्यासारखी मोलकरीण मिळायला. जी मी वेडा असताना माझ्या तोंडून सांगणारा लाड स्वतःच्या हातांनी विसते करते मला खुशी. आणि मध्ये बाळा, हे 2 घास खा ना बाळा. तू काहीतरी खाल्ल्याशिवाय माझ्या घरच्या खाली अन्नाचा पदार्थ सुद्धा उतरणार नाही. खाऊन घे बाळा. तो पाठते मला आणि म्हणते, झोपी जा माझ्या राजाचा. मी आहे ना, मी आहे तुझी आई, तुझ्या पाठीशी. तू निवांत झोप बाळा. मी तुझ्यासाठी अंगाई वाट्या म्हणते. एका श्रीमंत घरची मोलकरीण नाही, रोज आपल्या मुलाला पाहून रडते, पण सांगत नाही काही. मुलाच्या जीवासाठी सर्वस्व लावते पणाला. नशीब लागलं तुझ्यासारखी मोलकरीण मिळाली. स्वतःची किडनी आणि काटे दुरुस्त आपल्या मुलाला. नशीब लागतं तुझ्यासारखी अशी मोलकरीण मिळाली. आई, तुझं अख्खं आयुष्य तू माझ्यासाठी खर्ची घातलंस का? या तुझ्या सावत्र मुलासाठी. आई, माझा जन्म जरी कुणाच्याही उदयातून झाला असेल, पण माझ्यासाठी माझी खरी आई फक्त तू आहेस. होय, तूच माझी खरी आई आहेस. मी तर त्या देवाकडे मनोमन प्रार्थना करेन, परमेश्वर, तू परत कधी मला या भूतलावर जन्माला घालशील ना, तेव्हा मला याच माझ्या आईच्या उदरातून जन्म घेऊ. आजपर्यंत तू माझ्या घरात माझ्या नजरेसमोर उभी असूनही आई म्हणून मी तुझ्याकडे येऊ शकलो नाही. पण आज मला एकदा बाळा म्हणून हाक दिला. मला एकदा सांगा, बाळा, मीच तुझी आई आहे. आज माझे कान आतुर झाले तू ऐकल्यास नाही. मला फक्त एकदा म्हणलं, बाळा, मीच तुझी आई आहे. आई, तुला शपथ आहे माझी, या
तुझ्या मुलाची शपथ आहे तुला. मला फक्त एकदा म्हणून बाळा, मीच तुझ्या आई आहे. लाइट वाल पे जाना हाँ चालू करो बंद मला माझी आई मला माझी आई मिळाली. काय बोलतोस काय तू? माझ्या आई आपल्या घरची मोलकरीण आहे. मी तुझा सख्खा मामा आहे आणि हे आपल्या घरची मोलकरीण आहे. माझ्या लाज वाटत नाही तिला मोलकरीण म्हणताना? मोलकरीण नसून या घरची मालकी नाही ती. तुला मोलकरीण म्हणतोस? माझा मामा आहे. मी तर तुझ्या सख्या बहिणीचा मुलगा आहे ना. मग काय केलं तू माझ्यासाठी? सांग ना, काय केलं? माझी आई जेव्हा मला सोडून गेली तेव्हा माझा सांभाळ करायचं सोडून त्या प्रॉपर्टीसाठी कटकारस्थान केलेस. मला दुधातून औषध देऊन मी नाही केलं. बरं झालं माझ्या बाबांनी ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नाहीतर तू या प्रॉपर्टीसाठी माझा जीवही घेतला असता. हा इतकंच नाही तर माझ्या बाबांच्या मृत्यूलाही तूच काढली होता. आणि आज मला सांगतोस मी तुझा सख्खा मामा मिळाला. सांगितलं होतं अजिबात बोलायचं नाही मिळाल. खरं तू जरी नात्यानं माझा मामा असलास ना तरी माझा मामा बनवण्याच्या लायकीचा नाहीयेस. तुझ्यापेक्षा माझा तो खरा मामा, माझा म्हण्या मामा. माझ्या घरातील केवळ एक नोकर असूनही माणूसच्या नात्यापोटी त्याने सांभाळ केला माझा. त्या माझ्या आईचा आधार म्हणून जगला तो माझा खरा मामा. तू माझा मामा नाही सांगितलं घराने आणि माझा मामा बनवण्याचा तुला काही एक अधिकार नाही. आजपर्यंत खूप अत्याचार केला असला तू आम्हा माहिती घराने तू केलेल्या एक एक पापाची शिक्षा मिळेल तुला. तुझ्यामुळे माझ्या डोक्यावरून माझ्या आई वडिलांचा छत्र हरपला. कदाचित माझ्या आईच्या मृत्यूलाही तूच कारणीभूत असशील. तुला फक्त एक प्रॉपर्टी हवी होती ना. चंद्राने तू माझ्यापेक्षाही माझ्या आईचं जास्त गुन्हेगार आहेस. त्यामुळे तुला शिक्षा ही माझ्या आईकडूनच मिळेल. आई हा घे माझा गुन्हेगार. बलात्कार केला तसं माझ्यावर. काय बलात्कार? काय बलात्कार? अरे काय बलात्कार? बिझनेस लाईन मध्ये राहा. डोक्यावर बर्फ ठेवून काम करावं लागतं. मस्त ऑफर करतोय. एक काम कर पूर्ण शिवाय इंडस्ट्रीच्या संपूर्ण ट्रान्झॅक्शन टर्नओव्हर तुम्ही बघतोय यार. आपण एक काम करू ना, आपण 50-50 पार्टनरशिप मध्ये बघून या. तुझ्या बाबाची प्रॉपर्टी आहे ही. तुझ्या बाबाची शिवाय माझ्या प्रॉपर्टीमध्ये मला 50% पार्टनर करायला आणि वर तोंड करून सांगतोय
सगळे टर्न ओव्हर सगळे ट्रान्झॅक्शन मीच बघतोय म्हणून कधी कंपनीच्या हिशोबाबद्दल विचारलं मी तुला नाही ना माझा एम्प्लॉई म्हणून नाही तर माझ्या पाठचा भाऊ म्हणून मी तुझ्यावर प्रेम केलं अगदी डोळे झाकून मी तुझ्यावर विश्वास केला विश्वासघात केलास माझ्या पाठीत खंजीर खूप असला आई हा मी तुझा दुसरा गुन्हेगार माझी चव चाकायची आहे बोल ना माझी चव चाकायची आहे अरे हो तुम्हालाही प्रॉब्लेम आहे ना वाटल्यास तुम्ही माझा जीव घ्या माझा गळा चिरून टाका पण माझ्या आईला सोडा तिला त्रास होतो मला सोड ना माझ्या आईला अरे आजपर्यंत मी आईच्या प्रेमासाठी तडमडत होतो तुला माहिती आहे ना आज मला माझी आई मिळाली आहे तिला सोड ना वाटल्यास माझा जीव घे ना तुला तुझी आई हवी आहे ना आई हवी आहे ना तुला तुझे बघ आले सया कर सया कर ठीक आहे मी करतो सया करतो वाटल्यास तुम्हाला जे जे हवं ते सगळं करतो म्हणून माझ्या आईला सोड मी हाल चुकतो माझ्या आईला त्रास होतो तो चाकू लागेल ना तिला तो चाकू खाली टाकला मला माझ्या आईचं काय दोष मी पाया पडते तुझ्या ठीक आहे मी करतो साहेब नाही मला थांबा तुम्ही तरी चालेल मला जीव केला तरी चालेल पण ते कात्र मात्र शिवून हे पेपर्स या प्रॉपर्टीचे ही सगळी प्रॉपर्टी माझ्याकडे असूनही मी मात्र आईच्या प्रेमासाठी तडमडत राहिलो आणि या चोरांनी या प्रॉपर्टीवर मजा मारली आई आज जर तुझं प्रेम तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असेल तर मी परत बाबांसारखी अहोरात्र मेहनत करून हे साम्राज्य उभं करू शकेन पण माझ्याकडे करोडो अब्जोंची प्रॉपर्टी असूनही आई मात्र विकत घेऊ शकत नाही आईचं प्रेम मीही विकत घेऊ शकत नाही आज जेव्हा मला तू मिळालीस तेव्हा हे लोक या प्रॉपर्टीसाठी सुद्धा जीव घ्यायला तयार झाले काय फायदा या प्रॉपर्टीचा सांग मला नको आहे ही प्रॉपर्टी आई मला तर तू हवी आहे तू हवी तुझं प्रेम मला हवं गोड सोड शस्त्र खाली टाक दोघेही शस्त्र खाली टाका आपण जय गोविंदा जय गोपाला तुम्हाला वेगळं सांगायचं चला मी हो नाही मी तर शिवाची नावी आहे आज ना आठवलं तुम्हाला आज तुम्हाला माहिती झालं मी शिवाची मामी आहे म्हणून ज्यावेळी माझी आई मला सोडून गेली त्यावेळी कुठे गेला होता तुम्ही त्यावेळी तुम्हाला मामीचं कर्तव्य नाही आठवलं एवढासा बाळ होतो मी जेव्हा माझी आई मला सोडून गेली त्यावेळी तर तुम्ही माझा सांभाळ करायचं सोडून या प्रॉपर्टीसाठी कटकारस्थान केलं मी नको नको म्हणत असताना औषध मिसळलेलं ते कडू दूध मला पाजला जेव्हा आपण एखाद्याचं दुग्धच वाढ बघतो ना तेव्हा त्याच्याबद्दल आपल्या मनात दया निर्माण होते आणि माझ्याशी तर तुमचं रक्ताचं नातं होतं पण त्यावेळी तुम्हाला माझी दया आली नाही त्यावेळी तुम्हाला मामीचं प्रेम आठवलं नाही आणि आज मला सांगताय की मी शिवाची मामी आहे म्हणून आज जेव्हा मी माझ्या मामांची नातं तोडले तेव्हा आता तुमच्याशी माझं काय नातं उरलंय आता आणि मला असली स्वार्थी नक्की नको निघा तुमच्याशी कुठलंही नातं नाहीये माझं निघा
दुसऱ्या स्त्रीच्या भावना समजू शकते नाही. मला माफ कर. तू स्त्री आहेस? हा? अगं हा तुझ्या स्वतःला तुझ्या तू एक स्त्री आहे. अगं तू स्त्री आहे तर स्त्री जातीवरती खरं काहीच करत नव्हतं. कारण तुला तुझ्या नवऱ्याशी, तुझ्या संसाराशी, तुझ्या मुलांशी काही एक घेणं देणं नाहीये. कारण तुझ्या नवऱ्याने माझ्यावरती बलात्कार केला, तू हसत होतीस. अगं आज तुझ्यासमोर तुझा मुलगा माझी जात जगाचा बोलतोय, तू बघत होतीस. जराशी लाज वाटली नाही? स्त्रीचा अस्तित्व डगमगला नाही? अरे आज जाताना माझ्या शिवाला बोलले की शिवा काही जगत मला कसं वाटेल? हा? बोल ना, कसं वाटेल? पण काळजी करू नको, मी असं काही एक म्हणणार नाही. कारण अजूनही आम्ही जनावर झालेलो नाही का? मानव शिल्लक आहे आमच्यात. ऐकलं? माणुसकी शिल्लक आहे आमच्यात. घेऊन जा. घेऊन जा. अरे मन्या, तो हुक्का दिशीवाला वकील काय? काय वकील साहेब, बोला. आता कोणी चला कुठे? बेल भरायच्या खोलीत. नाही नको, मच्छर चावून घेते. असं नाही. आता जाऊ दे ना मन्या भाटो. मन्या भाटो उभे भरायला खोरा. तुझ्या कितव्या बहिणीचा कितवा नवरा हो तू? आणि मला भाटो म्हणतोस? माझा साळा होण्याची लायकी आहे काय भडक्या तुझ्या? एका कायदे पंडितासोबत मी लोक असं करूच शकत नाही. मॅडम, आपण एका पेशीतले आहोत. तेव्हा तुम्ही माझी सुटका करण्यासाठी आंदोलन करा, उपोषण करा, मोर्चे करा, तयार झाला. पण तुम्ही माझी सुटका करा. आंदोलन करू, हो. मोर्चे काढू, टायर जाडू, उपोषण करू. थँक्यू. येऊ का काय करा? चला पुढे जा. आता पोलिसांची गाडी जा. चला. जन्मजन्मी माझा भाऊ म्हणून मला तूच बोल. त्या देवाची मी प्रार्थना. माहिती तुला आठवतं मी तुला एक वचन दिलं होतं. या वेळेला जर माझा शिव बरा झाला तर मी तुला माझी सून म्हणून जगेन. तुम्हा सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे. मुलं सावत्र जरी असली तरी देवाघरची फुलं असतात. त्यांना मारहाण करू नका, त्यांचं छळ करू नका, त्यांना त्रास देऊ नका. आणि आणि माझ्या शिवासारखं जर एखादं बाळ तुमच्या पदरात असेल ना तर त्याला दूर जाऊ नका. त्याला आपल्या जवळ घ्या, त्याच्यावर माया करा, त्याच्यावर प्रेम करा, त्याचा आधार घ्या. आणि बाळा, मीच तुझी आई. बाळा, मीच तुझी आई. बाळा, मीच तुझी आई. बाळा.